अकोले विधानसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये वैयक्तिक चिखलफेक, आरोप प्रत्यारोप, फोटो आणि व्हिडिओ वॉर सुरू आहे। एकीकडे आरोप प्रत्यारोप आणि वैयक्तिक चिखलफेक सुरू असताना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणारे वैभव पिचड आणि त्यांचे कुटुंब मतदारसंघात घरोघरी जाऊन त्यांचं रिक्षा हे चिन्ह घराघरात पोहोचवत आहेत, मतदारांमध्ये संवाद साधत आहेत, मतदान करण्याचं आवाहन करत आहेत। वैभव पिचड यांचे पुत्र यश पिचड हे सुद्धा आता प्रचाराच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचारातून राजकीय सुसंस्कृतपणा कसा असावा हे आता सगळ्या तालुक्याला दाखवून दिलंय। चाळीस वर्ष पिचड घराण्याने अकोले तालुक्याची धुरा हाकली। मात्र 2019ला पिचडांचा भाजप प्रवेश आणि एकास एक झाल्यानं वैभव पिचडांच्या हातून सत्ता निसटली आणि वैभव पिचडांच्या विरोधात डॉक्टर किरण लहामटे विजयी झाले। 2024च्या या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने वैभव पिचडांची कोंडी झाली होती। महायुतीचे तिकीट लहामटेंना मिळाल्यानंतर वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणुकीत उडी घेतली आहे। कोणत्याही पक्षाकडून न जाता थेट अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात वैभव पिचड हे आहेत। पिचडांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल विरोधक आणि विरोधकांच्या समर्थकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय। मात्र 40 वर्षात काय काय केलं याचं उत्तर वैभव पिचड हे आपल्या प्रचारातून मतदारांना सांगत आहेत। तालुक्यातील पाणी प्रश्न, रस्ते, वीज, शिक्षण, पेसा कायदा, दूध संघ, अगस्ती कारखाना, आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट यामध्ये माजी मंत्री मधुकर पिचड यांचं मोठं योगदान आणि कार्य आहे, हे नाकारून अजिबात चालणार नाही। तसंच वैभव पिचड यांच्या राजकीय काळात अमृतसागर दूध संघाची प्रगती, तालुक्यातील आदिवासी, बिगर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा ही कामे महत्त्वाची झाली आहेत। शेवटच्या थेंबावर तुमचा अकोल्याचा हक्क झाला, राखायचं काम तुमचं आहे, करून द्यायचं निर्माणाचं काम माझं आहे। आता राखलं तर तिकीट नाही तर जाईल। एकीकडे तालुक्याचे जलनायक 40 वर्ष ज्यांनी तालुक्याची धुरा सांभाळली, अकोले तालुक्यात द्वेषाचं राजकारण केलं नाही, तालुका सर्व समाज एकसंध ठेवला, राजकारणाची पातळी कधीही घसरू दिली नाही, तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून अकोले तालुक्यात ज्यांनी सामाजिक, वैचारिक आणि राजकीय सलोखा जपून ठेवला ते माजी मंत्री मधुकर पिचड सध्या आजारी आहेत आणि एकीकडे त्यांचे पुत्र वैभव पिचड हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरून पिचडांनी 40 वर्षात काय केलं याचे दाखले मतदारांमध्ये जाऊन देत आहेत। विरोधकांच्या टीकेला वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर उत्तर न देता, कोणावर टीका टिप्पणी न करता अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असताना मात्र वैभव पिचड यांच्या प्रचारात राजकीय, सामाजिक सुसंस्कृतपणा दिसून येतोय हे म्हणावं लागेल। या निवडणुकीत मधुकर पिचड यांचे जुने कार्यकर्ते एकत्र आले आहेत। पिचडांचे जुने कार्यकर्ते, सहकारी, वैभव पिचडांना मानणारा मोठा वर्ग, पिचडांचे फिक्स मतदार असा मोठा वर्ग वैभव पिचड यांच्या सोबत आहे। कार्यकर्त्यांनी निवडणूक आता हातात घेतली आहे। प्रचारामध्ये वैभव पिचडांची रिक्षा मात्र सुसाट आहे, पण 9 उमेदवार रिंगणात असून जनता कोणाला कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। MH मराठीकडून सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा। न्यूज रिपोर्ट MH मराठी, अकोले, अहिल्यानगर।